जाधव सावळीकर. आम्ही गाडीवर त्यांच्यासोबत चाललेलो आहे सावळीचं दर्शन करायला. हा इकडे मागे तुम्हाला जो गहू दिसतोय सगळा जाधव कुटुंबीय जाधव आहे. संजू आप्पा घ्या. हे आपल्या गावचे आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक संजय बोडके. मामा आहेत का? हॅलो 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 कर ना, व्हिडिओ चालू आहे आपला. तुझं नाव काय? नाव सांग. हां काय नाव? बसली का? थांब. हां चल. थांब थांब दोन. थांब थांब दादा दोन. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे किरण जाधव आणि त्यांचे सुपुत्र यांच्यासोबत. किरण कुठे चाललो आहे आपण? आपण आता आपल्या शेतामध्ये जाणार. बरं. इकडे जे आत्तू आहे, आत्तूला आपली शेती वगैरे दाखवायची आहे तिकडे. आणि हा आपला गहू आहे ते आपण हा तुम्ही पाठी आमचा जो बघताय हां. हा पूर्ण गहू किरणचा आहे. आणि इकडं आपलं फर्टिलायझरचं दुकान आहे. त्या साईडला आता खत फर्टिलायझर वगैरे जे लागतात शेतीमध्ये महत्त्वाचे खत बी आणि सर्व काही इथं फर्टिलायझर म्हणजे माफक दरामध्ये. माफक दरामध्ये आपण विकतो. त्याच्यानंतर आता आपण इकडे आपल्या नवीन शेताकडे चाललो आहे. इकडे पण गहूच लावताय का? हो, गहूच लावलेला आहे. या बाजूला हा अंकुश इथे गव्हाला पाणी देतोय. या साईडला तुम्ही बघू शकता ते अंकुश उभा आहे आणि तो गव्हाला पाणी द्यायचं काम चालू आहे. पाणी देण्याचं काम चालू आहे. अजून किती? यायला यायला अजून एक किरणचा लहान भाऊ अंकुश, तुझा मामे भाऊ. हा इकडचा पण काय? पूर्ण गेटअप दाखव एवढा. तिकडचं बॅक साईडचं पाठीमागचं नाही आहेत ना? कुठचं? तिकडे एकदम शेवटचा बांध तिकडचा येईल ना. कुठपर्यंत आहे? त्या घरापर्यंत? घराच्या अलीकडे. ही लाईन दिसते ती ना? असं इथे पण आहे, इथे पण इथपर्यंत एवढं लास्ट पर्यंत ना. तर अशा प्रकारे पूर्ण हा मळा आहे. आणि बाजूनेच रोड आहे आपला महत्त्वाचा मेन रोड जातो. हा रोड कुठे जातो? हा शिन्नर ते हे शिन्नर सायकल. सिन्नर सायकडा औरंगाबादचा शॉर्टकट आहे. अच्छा. तर हा रोडला लागूनच ही शेती आहे पूर्ण. आणि सगळे फॅमिलीज म्हणजे आमचे बंधू अंकुश, किरण, योगेश आणि जितेंद्र जाधव, त्यांना जसा वेळ मिळेल तसा सगळेजण मिळून, आणि त्याचप्रमाणे आमच्या वहिनी, सगळ्यांच्या मिसेस सर्व मिळून या ठिकाणी मेहनत करतात. आणि हा मळा असा फुलवलेला आहे. आता हा गहू पूर्ण बनायला किती वेळ लागेल अंकुश? एक महिना. एक महिन्यात पूर्ण रेडी होईल. पूर्ण रेडी होईल. काढून होईल. पूर्ण काढून बिडून एकदम रेडी. तर एका महिन्यामध्ये पूर्ण रेडी होईल. आपण पुढे जाऊन बघूया अजून. तिकडचं केलं का भाऊ? कुठचं? तिकडे एवढंच होतं. त्या साईडनी असं चालतं चालतं झालं. 10 मिनिटं झाले. आता गव्हाला पाणी द्यायचं काम चालू आहे.
पुढे किरण आणि मम्मी उभे आहेत. हम्म. मस्त आलंय. प्रत्येक असं वाफ्याला पाणी द्यायला लागतं. माझी अशी खूप दिवसापासून इच्छा होती वावर सोडवायसाठी. बरेच वर्ष होतं ना रे त्याच्यात. मला असं म्हणजे खूप टेन्शन यायचं ना का इथं पाणी नाही नाही काय नाही. नाही काय पाणी चाललंय खाली मध्ये जातो का रे तू पार पाहिला नाही नाही तिकडूनच्या कडाला direct. जात जा असं कळालं ते याच्यावरून गेलं तर परत ते दबते मग. काय रस्ता आहे. सुबोधच्या याचं इकडेच व्ह्यू घेतला होता ना हा प्री वेडिंग. प्री वेडिंगचा. हो सुबोधचं आणि श्वेताचं लग्नाची प्री वेडिंग आम्ही याच ठिकाणी शूट केलेली आहे. हे इकडं पण आमचे मामा आहे, आमचे काका म्हणजे भाऊंचे मामा. अच्छा. शेतीला बाहेर देत आहे, पाणी देत आहे. ही पण शेती आमची जाधवांची. ओके. मामा आहेत आपले. हे आमच्या इथलं मारुतीचं मंदिर आहे, जुनं मारुतीचं मंदिर पूर्वी काळी. अच्छा. आणि ही आमची गोदावरी नदी. समोर तुम्हाला गोदावरी नदी दिसते. खूप मोठं पात्र आहे, संगम झालेला इथं गंगा आणि गोदावरीचा. हे आमच्या मसोबाचं स्थानक आहे. जागृत देवस्थान. अच्छा, हा टोमॅटो फार्म आहे. इथून तर आमच्या शेताला गेलेलं आहे पाणी. अच्छा. आमची इथं मोटर टाकलेली आहे. बरं. इथून आमचं तेवढं 1.5 किलोमीटर पर्यंत शेताला पाणी गेलेलं आहे. अच्छा, डायरेक्ट इथून आपण घेतलेली. हो, इथून आम्ही पाणी घेतलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण जे बघितलं शेतामध्ये आपण गव्हाला पाणी घालत होतो, तर हा तो पाईप आहे. इकडे आपण मोटर लावलेली आहे आणि डायरेक्ट गोदावरी नदीचं पाणी आपल्या शेतामध्ये जात आहे. हे आमचे बंधू आहे, गाय चारण्यासाठी आलेले आहे, नाथाभाऊ गांगुर्डे. जय भीम नवा. यांच्या गाई चरतात इकडे, आमच्या गाई वगैरे चरतात गावातल्या सगळ्या. हे गावाचं. आणि हे जलकुंभ आहे गावातलं, गावचं पाणी पिण्यासाठी खूप मोठी विहीर आहे ही. अच्छा. या ना इकडे. तिकडे आणि खाली विहीर आहे डायरेक्ट. तर ही जी विहीर आता आपण बघत होतो, ही 10 परस विहीर आहे. एका परसाचा 7 फुटाचा एक परत असतो, अशी 10 परस आहे. इथून आमच्या गावाला पिण्यासाठी पाणी जातं. अच्छा, एवढीच खाली आहे.
जेवढी दिसते ना एवढीच खोल आहे. भरपूर मोठी आहे. इथून सांगण्याचा मोठी वगैरे आहे. आणि जलकुंभाचं हाऊस आहे तिथं. अच्छा. तिकडे सगळी शेती आहे समोर. तुम्हाला मी हा व्ह्यू दाखवतो. ते समोर दिसत आहे मोठे टँक. हा. हे दुसऱ्या गावाला पिण्यासाठी पाणी गेलेलं आहे आमच्या गावातून. अच्छा, हे वाला. हा, जिथं जिथं पाणी नाही ज्या गावात प्यायला त्या हम्म. गावाला पाणी गेलेलं आहे सगळं अच्छा. पिण्यासाठी. इथून उचललेलं आहे पाणी. म्हणजे फक्त स्वतःच्याच गावाचा पुरता विचार न करता आजूबाजूच्या गावांना पण जिथे मधून पण 2 गावांना 3 गावांना पाणी जातं प्यायला. आमच्या अच्छा. गावाला पण जातं आणि पलीकडच्या गावांना पण पाणी जातं प्यायला. अशा प्रकारे सावळीकरांचं, नायगावकरांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. पलीकडचं गाव दारणं सांगली. हे अच्छा. आमच्या आजींचं गाव आहे ते पलीकडचं. तिथून हा, असा प्रकारचा नजारा आपल्याला फक्त ग्रामीण भागामध्ये बघायला मिळतो. खूप छान. तुम्हाला आवडला असेल तर नक्की आम्हाला सांगा. आता धन्यवाद नदीचं अंकुश, तू आम्हाला एवढं छानपणे एक्सप्लेन केलं सगळ्या गोष्टी. नदीचं पाणी आटलेलं आहे, नाहीतर आता खूप मोठं पाणी आता वाढतंय रोज थोडं थोडं. कधी-कधी अच्छा, म्हणजे कमी ही जी होतं. पातळी आहे ती म्हणजे आता खूप मोठी कमी आहे, झालेली त्यापेक्षा आहे. जास्त येते. अच्छा. माणसं बसलेले इथपर्यंत पाणी येतं. अच्छा. बरं. तर अंकुश आता आपल्याला मक्याचं शेत दाखवायला घेऊन चाललेलं आहे. आणि जाताना आपल्याला रस्त्यामध्ये एक मंदिर पण लागलेलं आहे. अंकुश, कुठलं मंदिर आहे हे? हे मरी माताचं मंदिर आहे. हे असं इथं बांधावर आहे. मरी माताचं मंदिर आहे. इकडे मक्याचं शेत आहे. आपण जी बुट्टी खातो अच्छा. ते बुट्टी मक्याचं शेत आहे. ते ही अशी आलेली असते इथं. हे बघा तुम्हाला दाखवतो. म्हणजे मके आपण खातो मुंबईमध्ये आपल्याला डायरेक्ट. हे आता तयार होत आहे. अच्छा. अशा बुट्टी येतात याला. हे झाड होणार. हे प्रत्येक एका झाडाला एक असतं. अच्छा. हे असं ते अजून बरोबर, फुगणार, बरोबर. थोडं मोठं होणार. मध्ये त्याचं कणीस हो, बनवलं. कमीच बनणार त्याचा. एवढी मका एवढ्यामध्ये 10 टन मका निघेल. अरे बापरे, बरंच मोठं आहे. हो, ही त्यांची विहीर आहे शेतकऱ्याची. ऊसाचे मळे इकडे. आणि हे जे आपल्याला आपल्या मागे जे दिसतंय हे सगळे ऊसाचे मळे आहेत. त्याला अजून ऊस बनायला बराच वेळ आहे ना? हो, याला अजून 1 वर्ष जाईल. आणि आमच्या अच्छा. गावात सगळ्यात म्हणजे अग्रेसर आहे ऊसाची शेती करण्यासाठी. हा. आमच्या गावावर कारखाने चालतात. नाशिक म्हटलं की ऊस आणि द्राक्ष. तर हा आपण आता गोदावरीच्या बाजूचा शेतमाळ्याचा परिसर आपण बघितला थोडक्यात. इथंच झालेली प्री-वेडिंग या साईडला. हां. तर आपल्याला एक माहिती आपल्याला या अंकुश अजून एक देतोय. जेव्हा पावसाळा येतो, नदीला पूर येतो, तेव्हा आपण उभा होतो ना, तिथपर्यंत या पाण्याची पूर्ण पातळी असते. पूर्ण पूर आलेला असतो. हे काहीच दिसत नाही. तर पूर्ण शेती पाण्याखाली असते इकडची. म्हणजे आता हे बघा, आता ही जी नदी दिसते आपल्याला, इथे गुरं चरतायत. इथून ते आपण इथून वरती गेलो ते मक्याचे कणस आणि ते शेती बघायला ते सगळं या पाण्याखाली मंदिरापर्यंत. असतं. हो, ते तर सगळं या पाण्याखाली मंदिराच्या असतं. लेवल पासून अंकुश असं सांगतोय की त्या पूर्ण त्या साईडला पण ते जी लेवल आहे हो. सेम ते लेवलला झाडं वगैरे पाणी काही येतं. दिसत नाही. एवढं पूर्ण पाणी याच्यात पावसाळ्यामध्ये पाणी एवढं पाणी येतं. पूर येतो. म्हणजे इथे म्हणजे या साईडला म्हणजे कोणी येऊच शकत नाही, नाही नाही, है ना? हे कमीत कमी जेवढा पाऊस चालू असतो तोपर्यंत हे पुराचं पाणी असंच असतं इथं. अच्छा. तर हे समोर टोमॅटो फार्म आहे. टोमॅटोची शेती. आता पुढे आपण चाललोय. या साईडला तुम्ही समोर बघत असाल इथे सुद्धा शेती आहे. तर इथे या साईडला टोमॅटोची लागवड केलेली आहे. आपण थोडं पुढे जाऊन बघूया. ही सुद्धा शेती गोदावरी नदीला लागूनच आहे. हे बघा, अशा प्रकारे टोमॅटोची लागवड केली जाते. छोटे छोटे टोमॅटो इथे तुम्हाला दिसत असतील. बरेच सारे टोमॅटो आलेले आहेत. आता हिरवे आहेत रे अजून. 15 दिवस आहे. 15 दिवसानंतर टोमॅटो तयार होतील आणि चालू होईल. नवीन फार्म आहे हा. अच्छा, हे 15 दिवसात पूर्ण रेडी होतील. रेडी होतील, चालूच होतील ते. अच्छा, एवढ्या फार्म मध्ये 100 जाळी तांबाटा निघतात. तुम्हाला मी दाखवतो. हे बघा,
पूर्ण टोमॅटोचं बघा लागवड दोन दिवसाने कुठपर्यंत 100 केलेली झालेली, आहे. ते 1 महिना टमाटे चालतात. प्रत्येक 2 महिन्याने टोमॅटोची इथे खुडणी होते, काढले जातात. ती टाकी आहे, त्या टाकीमधून औषधं सोडले जातात पाण्याद्वारे. ही जी आपल्याला ब्ल्यू कलरची टाकी दिसते, तर इथे काही किड्यांचा कुठल्या रोगराईचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी यातून औषध, ही जी फवारणीची मशीन दिसते तुम्हाला त्याच्यातून मारले जातात. चला तर आता आपण निघूया इथून. हा, बोल. या इथून ही वाळू काढली जाते आमच्या नदीतून, आणि इथं शर्यतीचे बैल वगैरे असतात, बैलगाडा शर्यतीचे, ते हा. आमच्या गावातले सर्व लोक इथे बैल वगैरे धुवायला, आंघोळ घालायला इथे येतात. अच्छा. बाहेर गावातून तुमच्या कल्याण मुंबई साईडचे लोक पण इकडे येतात. इकडे खेळ असला ना तर इथं बैल वगैरे धुवायला येतात. बैलाचं दम होतं पूर्ण, बैल पोहून येतो ना, हा. बैलाला मजबूती येते जरा. पाणी पण नितळ आहे रे एकदम, इथं एकदम नितळ आहे आणि एक सगळी वाळू आहे इथपर्यंत. आणि बिलकुल म्हणजे असं हे नाही की कुठे कुठे घाण किंवा काय असं काहीच नाही आहे. स्वच्छ पाणी आहे एकदम. जेव्हा पाणी आटतं ना, हे नदीच्या कडाला फक्त फुलारा हे गवत येतं, हम्म. थोडं पाणी वाढत जातं, हे पण चालतं. अच्छा. खूप मोठा स्पेस आहे हा. तिकडे तुम्हाला लांब दिसत असतील मुलं जरा पाण्यामध्ये नदीच्या कडाला शेत आहे आमच्या सगळ्या गावच्या. आंघोळी करतायत. 12 महिने आमची शेती पिकत असते इथं. आम्हाला पाण्याचा कधी तुटवडा येत नाही. येत आहे का ते? हा. सगळीकडे जेवढी पण तुम्हाला इथून शेती दिसते सगळी नदीच्या कडेला लागून आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पाण्याचा काहीच 12 महिने प्रॉब्लेम शेती नाही. असते आमचे. तुम्हाला एक दाखवतो आता. इथं म्हसोबा महाराजांचं टेम्पल आहे, ते आमच्या गावची यात्रा आहे आता पुढच्या महिन्यामध्ये. अच्छा. हो, खूप मोठी यात्रा भरते आमच्या गावची, त्याची साफसफाई चालू आहे आतापासूनच. ओके. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, आत्ता वाजलेले आहेत दुपारचा 1 वाजलेला आहे, पण एवढी थंडी हवा येते इथे, बिलकुल गरमी म्हणजे काही वाटतच नाही, थंड हवा येते एकदम. आमच्या गावचं तापमान थंडीमध्ये 4 वर तापमान असतं. खूप म्हणजे खूप कोल्ड असतं. 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जातं आपल्या गावातलं. ही साफसफाई चालू आहे गावच्या यात्रेची आता. अच्छा, इकडे यात्रा भरणार आहे. हा तुम्हाला पट्टा दिसत असेल, ही गावची यात्रा भरणार आहे पुढच्याच महिन्यात ना, हो. मार्चमध्ये. इथे आमच्या देवस्थान आहे आमचं, म्हसोबा महाराज म्हणून. हे आमच्या गावचं जागृत देवस्थान म्हसोबा महाराज. हा जो खड्डा दिसतोय याच्यामध्ये हे म्हसोबा महाराजांची लिंग असतात. अच्छा. हे आम्ही प्रत्येक 2 वर्षाने हे आम्ही खोदतो. म्हणजे आता या वर्षी खोदायचंय, गेल्या साली खोदलं नव्हतं. अच्छा. हे खोदतो आम्ही. हे पूर्ण खोदल्यानंतर याच्या आतमध्ये हे म्हसोबा महाराजांचे लिंग हे असतात. मुंगूस दाखवा भाऊ एकदा. मुंगूसने साप आहे इकडे. कुठे रे? हे बघ, झूम करा पटकन. अरे बाबा, दिसलं का? दिसतं. तर इथे म्हसोबा महाराजांचं याच्या आतमध्ये लिंग असतं. साप आहे की मुंगी सर आहे? साप आहे मोठं, पण किती नाग आहे. दिसतोय तो? एवढा क्लिअर येत नाही पण दिसतंय हालताना. बघा आता निघतोय अजून तो बाहेर. हे आमचं देवस्थान आहे. इथं जो झेंडा काढलेला आहे आतमध्ये म्हसोबा महाराजांचं, इथं आतमध्ये लिंग असतं, ते ओपन करायला लागतं. अच्छा. आमच्या गावचं पूर्ण दर्शन झालं, देवदर्शन झालं का हे ऑटोमॅटिक पूर्ण याच्यात पाणी येतं आणि बुजून जातं. हा तुम्हाला समोर दिसतोय खूप मोठा नाग आहे. अरे हो तुम्ही रे, बघत नाग असाल. आहे रे. खूप मोठा नाग आहे इथे. आणि या म्हसोबा महाराजांच्या कृपेने आमच्या इथे असणारे लोक कोणाला मुंगूस आहे, मुंगूस नाग नाही, सॉरी मुंगूस आहे ते. हे बघा होते अजून. हा. गेला आता.
आणि हे ऑटोमॅटिक सगळं दर्शन झाल्यानंतर सगळं बुजून जातं. अच्छा. तिथं काही दिसत नाही. हे आमचे म्हसोबा महाराज, आमच्या गावचं जागृत देवस्थान म्हसोबा महाराज. आमचं पूर्ण गाव या देवाला मानतं. इथं सगळी पूजा विधी होते यात्रेला आणि रोज प्रत्येक गावातलं प्रत्येक माणूस येऊन पहिलं सकाळी दर्शन घेऊन जातो इकडं. इथे सगळी साफसफाई केली जाते. इकडे यात्रा भरते पुढच्या हा महिन्यामध्ये. पूर्ण परिसर 28 तारखेला आमच्या गावची यात्रा आहे. सगळे यात्रेला या. नक्की नक्की. धन्यवाद धन्यवाद. हा तुम्ही परिसर बघा. हा पूर्ण परिसर यात्रेच्या वेळी पूर्ण वेगळाच दिसेल तुम्हाला. आता सध्या साफसफाई आणि पहिल्या बाकीचे दिवशी कामं चालू आहेत. पूजा असते आणि दुसऱ्या दिवशी आमच्या घोडाबैल शर्यत असते म्हसोबा महाराजांच्या नावाने. अच्छा. खूप मोठी घोडाबैल शर्यत भरते आमच्या इथे. महाराष्ट्रातले पूर्ण महाराष्ट्रातल्या गावागावातले लोक शर्यतीसाठी येतात आमच्या गावात. वा वा छान छान. नावाजलेलं शर्यत असते आमच्या गावात. तर आता गोदावरीच्या तीरावरून आम्ही पुन्हा आता हे पूर्वी आमचं गाव होतं. याला गावठा बोलतात. हे नदीत वाहून जायचं म्हणून आमचं गाव आता तिकडे शिफ्ट केलेलं आहे. हे पूर्ण अच्छा. आमचं गाव होतं. म्हणजे मूळ गाव आपलं या साईडला मूळ होतं. गाव आमचं हे होतं. इथं आमचं मूळ गाव होतं पहिल्यापासून. आता आपण पुन्हा एकदा गावाकडे प्रस्थान करतो. गावाकडे बहुतेक कामं दुपारच्या आतमध्ये आटपून घेतली जातात. उन्हाच्या आतमध्ये, बरोबर ना अंकुश? वीटभट्टी असते अशा रीतीला तयार करायला. या ठिकाणी वीट भट्टी आहे. या साईडने पूर्ण शेती सगळं आमचं जागवलं गावापर्यंत. पूर्ण शेती आता आपल्याला गाव लागेपर्यंत जेवढी शेती लागते पूर्ण जाधवांची. आणि हा जो रोड दिसतोय हा आता पक्का बनवलेला आहे. मला आठवतं आम्ही लहान होतो माणूस वगैरे आम्ही या रस्त्यावरून मातीच्या रस्त्यावरून आम्ही चालत जायचो खूप कच्चा रोड होता. गोदावरीपर्यंत. 1 किलोमीटर 3 किलोमीटरचं अंतर आहे गाव ते नदीपर्यंत. त्यावेळी कुठल्या प्रकारचे साधनं नव्हतं. बाईक वगैरे तर ते नव्हतंच. तिथून इथपर्यंत चालत शेतीला पाणी आणलं. म्हणजे सर्व शेतकरी पाणी आणलं तिकडे. त्यावेळी तिकडून शेतकरी पाणी आले. गेले आता 12 भरला असेल. मी 12 देतोय. ते आमचे किरण भाऊ, आमची मम्मी आणि लड्डू लाडू शेठ बसलेले आहेत. चला आता. अरे भरलं ना वाटतं ते बाळ. नाही टाइम लागतो. अंकुश त्याच्या पुढच्या कामासाठी जाते आणि मी आता कॅमेरा भाऊला सांग लाडूकडे ना, देतो. लाडू बारं द्यायला. कॅमेरा बरोबर वापरणार? हा बरोबर व्हिडिओ काढणार? हो बोल ना. व्हिडिओ काढ पप्पाचा व्हिडिओ. हा लाडू काका बरोबर जा. जा काका बरोबर. चला आता. खाली पाहून चल.
मला काढलं बघू कसं काढलं. लाडूचं काय रे? ही पावडर घे आता मध्ये जरा पानं देत आली. व्यवस्थित ठेवली म्हणून. हॅलो, तर आता आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहे. किरणने सगळ्यांसाठी खास मटणाचा बेत, आज मटणाचा बेत आणि हड्डी हड्डी. वनिता वहिनी इकडे सगळ्यांना जेवण वाढतायत. आराध्या जेवायला बसली आहे, मम्मी पण जेवायला बसली आहे, किरण पण आहे. लाडू तू जेवणार की नाही रे? लाडू तू जेवण करणार आहे? जेवण करणार की नाही? लाडू जेवणार ना? जेवण करणार. गुड बॉय, व्हेरी गुड. आता आम्ही मस्त आता जेवतो. आम्ही सुरुवात करतो. ठीक आहे आराध्या, घ्या. चला खा. आतू घ्या कांदा. छानपैकी असं मस्त रसरशीत असं मटण बनवलेलं आहे. त्याच्यासोबत बाजरीच्या भाकरी, कांदा आणि लिंबू. लिंबू त्याला जोड पाण्याची. आणि इथे आमच्या वनिता वहिनी बसलेल्या आहेत. जेवण वाढायला. वाढायला जेवण त्यांनीच छान बनवलं. छान अशा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहेत मस्त. चुलीवरच्या. चुलीवर जाणे बरं. याच्या जेवणाचं वैशिष्ट्य असं आहे की हे जेवण पूर्ण चुलीवरती बनवलेलं आहे. बनवलेलं आहे. त्याच्याबद्दल वनिता वहिनींना धन्यवाद. आणि हे बघा आता कसे सगळे सावळीचं जाधव कुटुंब, सगळे त्यांची मुलं बघा कसे मस्त छानपैकी अभ्यास करतात. सगळ्यात मोठी त्यांची दीदी आराध्या दीदी. आराध्या दीदी काय अभ्यास करते आता तू? गणित सोडवते. तुझी एक्झाम आहे चालू आहे का? अच्छा. आणि अनुष्का तू कुठला अभ्यास करते का? मराठीचा करते. अच्छा छान. ना मग आपण ना अनुष्काचं अक्षर पण बघूया. छान अक्षर आहे का अनुष्का तुझं? छान लिहिते तू मराठीमध्ये. आणि अजून कोण आहे बरं? हितेन दादा. हितेन तू काय अभ्यास करतो रे? अंकलिपी वाचतो. अरे वा. आणि हर्षवर्धन तू काय करतो? ABCD करतो. हर्षवर्धन तू कितवीला आहे आता? बालवाडीमध्ये आहे. अच्छा. आणि संगरत्न तू काय करतो रे? रीडिंग करतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि लाडूचा काय अभ्यास चालला बरं? लाडू पण बघतोय. रीडिंगच चालू आहे त्याचं पण. हुशार मुलं आहेत सगळे. एकदम छानपैकी अभ्यास करतात, बिलकुल मस्ती करत नाही. ती वाजलेले आहेत 10:15 आणि आम्ही आता जेवायला बसलेलो आहे. आणि किरण भाऊ लाडूची थोडी दाढ दुखते आमच्या, त्याच्यामुळे तो पप्पांकडे बसलेला आहे. शांत आहे जरा आज. आमच्या वनिता वहिनी जेवायला बसलेल्या आहेत. या ठिकाणी मम्मी आणि मी. तर जेवणामध्ये छान मेनू आहे. मेथीची भाजी, बोंबलाची चटणी, बाजरीची भाकर, व्यवस्थित असं जेवण आहे. त्या साईडला वरण भात पण आहे. मस्तपैकी असं जेवणाचा बेत आहे. तर आम्ही आता जेवण करून घेतो आणि मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करू. ओके लाडू? ओके ठीक आहे. ओके ओके. ओके डन मग. ओके चला. गुड मॉर्निंग. दुसरा दिवस आहे. सकाळचे 8 वाजलेले आहेत. फ्रेश झालेलो आहे, आंघोळ वगैरे झालेली आहे मस्त. आणि आता नाश्ता करून आजचा दिवस आम्हाला जायचं आहे निफाडला, आमच्या गावी पिंपळसला. तर पुढे आम्ही कसं जाऊ, तिकडे एक छोटंसं काम आहे, ते करून आम्ही रिटर्न येणार आहे. तर भेटूया. या नाश्ता करायला. या. नाश्ता आम्ही आज बनवलेला आहे. बटाट्याची भाजी, मेथीची भाजी आणि भेंडी बनवायची बाकी. भेंडी चटणी. भेंडी होणार आहे पण आम्हाला जरा घाई आहे. आम्ही निघालोय निफाडला, तर पटकन नाश्ता करून आम्ही निघतो. खरपूस एक बोंबलाची चटणी पण आहे त्याच्याबरोबर. एकदम छान पहिलं. आम्ही आता निघालेलो आहे निफाडला, पिंपळस. अंकुश आणि मी. पिंपळस वाया निफाड. आणि ऑन द वे. आपल्याला किती वेळ लागेल अंकुश आता? 20-25 मिनिटं. 20-25 मिनिटात आम्ही पोहोचू. इकडे एक आमचं एक छोटं काम आहे ते करू.
आता आपण आलेलो आहे आपल्या गावामध्ये पिंपळस, म्हणजे पिंपळस की इथून एंट्री करतोय आपण गावामध्ये. आपल्यासोबत अंकुश आपल्या सोबत आहे. हे आमचं गावातलं के वाघ कॉलेज फार्मसी. आणि हे आमच्या गावातलं रामाचं मंदिर. या मंदिरावरून गावाचं आमचं नाव पडलं आहे रामाचे पिंपळस. आणि इथून पुढे आतमध्ये गेलं या रस्त्याने इथे आमच्या जुन्या घराची जागा. आता आमचं काम झालेलं आहे. घरी आम्ही चाललोय सावळीला. जाता जाता आम्ही जरा तुम्हाला एक दाखवतो लाडू घ्यायला. इथले आम्ही लाडू प्रत्येक वेळी नेत असतो. यावेळी पण आता मुंबईला जाताना लाडू घेऊन चाललो. भगवती स्पेशल मिसळ. हे हॉटेल आपलं कुठे येतं? सायकड्यामध्ये, सायकडा मार्केट. तर हे आपले हॉटेलचे ओनर आहेत. आपलं नाव काय दादा? नितीन रामनाथ गुंडा.
नितीन दादांचं हॉटेल आहे भगवती मिसळ. हे आपलं सायकडा मेन मार्केटमध्येच येतं ना. बरं, कधी तुम्हाला यायचं असेल तर या ठिकाणी असे लाडू आणि बरेचसे पदार्थ इथं मिळतात. मिसळ पण फेमस आहे आणि आम्ही पण आता लाडू घेतलेले आहेत बरेचसे बांधून. आम्ही चाललो आता, निघालो सावळीला. चला तर आता आम्ही चाललो आहे नायगावला आणि आम्हाला सोडवायला येत आहे आमच्या सोबत अंकुश. आमचे गावचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात आम्हाला नक्की कमेंट करा, सांगा. आता आम्ही चाललोय आमच्या आत्याकडे, ते भाऊच्या मावशीकडे मोठ्या. तुम्हाला कसं वाटतं ते पण आम्हाला कमेंट नक्की सांगा. त्याचं काय काय म्हणतो वांगी वाटर म्हणून म्हटले भाजी विकताना. आम्ही आता आलेलो आहे नायगावला. या, आमचे आता भाऊ इथे आहे तिकडे. थांब ना, आता बोल. सुनील भाऊ. आणि तुम्हाला एक दाखवतो आता, आमच्या वहिनी इकडे बसलेल्या आहेत. वहिनी बऱ्या आहेत का? हाय म्हणते ना. इथे त्यांची स्वतःची घरातली पालेभाजी आहे काही. ही त्यांच्या शेतामध्ये उगवलेली पालेभाजी आहे, पालक आणि कांद्याची भाजी. तर स्वतःची घरातली पालेभाजी विकण्यासाठी ते आलेले आहेत आणि आता आम्ही जाणार आहे त्यांच्या घरी. आपण आलेलो आहे सुनील भाऊच्या घरी. सपना बरी आहे का? कशी आहे स्वप्ना? मी बरी. खेळत होतो ना पण छपी खेळत होता. एकटी? तो गेला का नाही? बरं आहेत का? बरं आहे ना आजी? अरे बाहेर आहे बाहेर बरी.